ताई पैसे दे टोल भरायला, पैसे दे टोल भरायला. माझं नाव सांग. जय किंवा मित्रांनो आणि मैत्रिणी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी युट्यूब चॅनलमध्ये. आगरी बॉय प्रतीक पाटील. तर आज संडे आहे. या वीकमध्ये पण कुठे गेलो नव्हतो, पण आम्ही चाललोय. आम्ही चाललेलो, हित्या पण होता. हित्याने एंड टायमावर टांग दिलेली आहे ॲज युजल. लास्ट टाइम पण ना आता पण. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आपले जयेश भावाचा साखरपुडा, आपला लग्नाचा हल्दीचा व्हिडिओ काढायचा, तो बी आपण बघा याच्यात माझ्याबरोबर रवा. आता मी चालल्यावर पेनची देवी आहे त्या म्हणजे ताईला पाया पडायला नेतो. लास्ट टाइम म्हणजे 2017 का 18ला जेल तू, त्याच्यानंतर जेलो नाही. तर बरं येवेळी आपण जी सिरीज चालू केली आहे देवींची सिरीज माझ्या बुलेटवर. तर आता आपण पहिला आता एकविराला गेलो, त्याच्यानंतर दुसरं मोऱ्या कोलेवाड्याची एकविराई बघितली. तर त्याच्यानंतर आपण आता चाललो पेनला. चला मी आता पहिला इथेच जवळ जात आहे. माझ्या ते टंकी बॅग आणि कॅमेरा त्याच्याजवळ आहे, कारण की तो सोमनाथला गेलेला, त्याच्यानंतर त्याच्याच जवळ राहिल्यात. तर तिथून घेऊन येतो, नंतर पियातायला घ्यायला जातो. बघा तुम्ही काय काय चाललंय. चला बुलेट होतो. बुलेट जरा माखलंय, धुलीने काल सगळं टंकी लॉक चेंज केलं. 1 2 सगळं म्हणजे सगळं लॉक चेंज करून घेतलं. म्हणजे जरा चावीचा इश्यू होत होता, टाकी जरा गंजलेली त्याच्यामुळे खुलत नव्हती, म्हणून आता टाकीचं हे केलं. अजून काम करायचं आहे. लाईट लावायचं होतं इथेच नाही, लाईट एक डिम केलं आहे. 2 लाईट होत्या इथेचवर. आता काही नाही, थांबायला लागेल झावाची आहे लाईट. चला आता इथे संच जाऊ, टंकी बॅग वगैरे सगळं. तर आता आम्ही तयार व्हायला, ताईनं मी चालल्या पेनला, पेनच्या देवीला पाया पडायला. बघशील तर मी सगळं बाई साधं काम आहे का, फुल हे केलंय. ताईला बी हेल्मेट ना. आम्ही दोघं आता निघतो. 80 वाजलं कधी 9 वाजून 10 मिनिटं निघायचं होतं. 8 वाजता आमच्या एके माणसाची मला लेट व्हायला. तो माणूस आता त्याला फोटो दाखवतो तुम्हाला. तो माझ्याबरोबर बुलेटला राईड वाजतं, त्याच्यामुळे लेट व्हायला. चला आता आम्ही निघतो. 80 बघा. आता चिरनेरवशी 60 किलोमीटर आहे न, पनवेलवशी 63 आहे. मग आपण चिरनेरवशी जाऊ. चिरनेरवशी सगळं आपल्याला बघता जाऊ. चला. हॅलो, आवाज येते. चला आता मी निघतो. गाडीला धुली नाही मी ती. चलो बाई, हिरोईन तूच. चला आपले बरोबर आहे ताई, म्हणजे पहिल्यांदा मोठो ब्लॉगला. ताई येशील ना? 60 किलोमीटर जायचं आहे. 60च्या वरती व्हायला तरी चालतील. गोव्याला जाऊचं डायरेक्ट. नवऱ्याला बरं राहू आम्ही आता. बेस. चला. एकविरा माते की, भवानी माते की, गणपती बाप्पा मोरया. चला आता देवांचं नाव घेऊन आपण निघालेलो आहोत. पहिला आपण जाऊ ॲज युजल आपले गावदेवी मातेचे देवलान. गावदेवी माते की जय. चला आपण चिरनेर वरूनच जाऊया. बाबा कधी जण नाहीये महाराजी बाली एक स्कूटी पियतही आहे, म्हणजे गाडी 60च्या वरती जाणार नाही, नाही तर ताई मला मागची बुक्या घालील. ताईला आवाज जात नसल. चला आता मी पुरं गेल्यावर चालू करेन. हे तर असं तुमकं सब मालूमच आहे बाय. आता आपण पनवेलच्या हायवेला हाव. आता 80 आपण डायरेक्ट उरण फाट्यावरशी डायरेक्ट जाऊ चिरनेर रोडला. चिरनेर रोडवरशी जाऊ, म्हणजे कसं 3 किलोमीटर वाजतील हो. बघा आता 80 सरळ गेलो तर पनवेल. आता 80 खालशी जावायचं आपल्याला उरण फाट्यावरशी. नंतर आपला बेलापूर लागल. बेलापूरवरशी सरळ जावायचं. सरळ जाऊन आपण तुम्हाला दाखवतो. नवीन रोड येतो. लास्ट टाइम आपण उरणला जाताना तुम्ही बघितलंच माझ्या ब्लॉग मध्ये. नसेल तर बघा भाई. लास्ट टाइम तुम्ही मला लाईक नाही केलं, 25 लाईक शेंगलेलं. यावेळी मी 25 करायला 17च होईल लाईक. चला आता मी 80 टर्न मारतो. आमची ताई जरा फुल घाबरते. गाडी 50-60च्या वरती गेली तर ताई डायरेक्ट हात पकडते. डेंजर कारभार आहे. म्हणजे मी 80-100 नेले तर ताई डायरेक्ट मला गला पकडेल. खरं नाही. जाऊ दे, तिला ऐकायला येणे म्हणून काही बोल नाही. ऐकायला येईल चला आताच पकडला असतं गला. चलो
टर्न मारो टर्न. एकदम डेंजर रास्ता है हो. इसलिए तेरे को बोला मैं जॅकेट पहन ले, म्हणून तुला बोलू जॅकेट घाल. सर आता आपण चिरनेरच्या रोडला लागलो, म्हणजे जासईवशी जायला त्यांची एक दुसरा रस्ता होता तो मॅपनी दाखवलेला, पण तेरा भाई खुद के रस्ते पे भरोसा करताय मॅप के जायला फिरवतात म्हणून. पण ये वेळी मॅपनी चांगला शेंगलेला. इट्स माय फॉल्ट. पोकटच्या करते नाही लाव. मे बी माझा एक्सप्लोजर जास्त वाटतंय, हितेशने एक्सप्लोजर जास्त ठेवलं वाटतं, म्हणून सगळं जरासं जास्तच उजर उजर दिसतंय. एक्सप्लोजर एक वर ठेवायचा होता. नंतर करते तेव्हा, नंतर आता बॅटरी चेंज करायला लागेल तेव्हा बॅटरी हे करतंय. बॅटरीचा इश्यू यायला लागलाय, बॅटरी लगेच खपतंय. तर निघून 10 मिनिटांनी व्हायली बॅटरी लगेच अर्धी व्हायली. नुसतं लफडा आहे. नाही आले खर्चे पे खर्चाही दे रहा है रे बाबा. ऐसा कैसा होएगा. स्पीड ब्रेकर चालतील हो. ये वाला स्पीड ब्रेकर नको आहे बघा, असता डेंजर स्पीड ब्रेकर. इसकी माँ की आग. आपण गाडी घेतल्यापासून 1,500 किलोमीटर चालले बघू शकता. तसं आता आपण दिगोड्या म्हणजे खारपाडा रोडला आहे. आता इथून आपल्याला चिरनेरचा गणपती लागेल. तसं बघू शकता 30 किलोमीटर बघे भाई, 30 किलोमीटर आणि तास आहेत, म्हणजे 51 मिनिटात पोहोचू. पण त्याच्यामध्ये आपण एक ब्रेक घेऊ जरा नाश्त्यासाठी. सकाळी आपण फक्त कॉफी पिऊन आलोय. गणपती बाप्पा मोरया मोरया. आता आपण बोललो चिरनेरला. चिरनेरचा मेन म्हणजे आपण बोलतो ना मेन एंट्री पॉइंट होते, पण नंतर इथं गर्दी झाल्यामुळे त्याने अजून एक एंट्री पॉइंट केलाय, म्हणजे इथं पार्किंगसाठी सोय केली. डायरेक्ट गाड्या बिड्या बस बीस लागू शकतात. चला गणपती बाप्पा मोरया. असंच आमचा माझ्या या सिरीज चालू केलं सर्व देवींचा. त्यानंतर बघू आपण गणपती पुलेचा पण प्लॅन करू, बाईकवर सर्व करू. लगीन व्हायच्या आधी बाई सगळं फिरून जावं लागल, नंतर बाईक आल्यावर काय फिरायला भेटल. हो पोर चांगली असेल तर त्या लगीन करायचं आहे. येत आहे, चल जावाला जाऊ. हल्दी आहे, जेवून जाऊ. चल आम्ही हल्दी लायले हो. हा केलतील. ते बघ इथून एंट्री आहे गणपती देवाच्या जायला. एक इथून म्हणजे पार्किंगला जाऊ शकतो. गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण चिरनेर रोड सोडून आपल्या अलिबागच्या रस्त्याला लागू. अलिबाग पेन. इथून आता काहीतरी 20 किलोमीटर आहे या रोडवरून. म्हणजे तुम्ही आहे ना पनवेलवरून पण येऊ शकता, पण कसं सीन होतं माहिती आहे पनवेलची आवाला. पनवेलाची ट्रॅफिक असतं भाई, उसमें फट जाती आरती. यो एक ब्रिज का नीट नसतं. जरा आता जरी बरं वाटतं जरा, नाही तर खड्डा टाकू काय. चला आता पोहोचलं. यो आता आपला अलिबागच्या रोडची पहिला टर्न मारायचा. हो निस्ता मच्छीवाल्यात आहे. म्हणजे मी बी सेकंड टाइम येतो. एकदा पहिला आपल्याला ऋषी ठाकूर कोपरीचा नाही का, त्याचा मी आता त्या दिंडीला जाताना ते व्हिडिओ टेकतो या साईडला बघशाल तर त्यांनी एकदा दाखवलेला. तेव्हा हितेश आम्ही 3 जण आलेलो इथं. म्हणजे जेव्हा एक म्हणजे पालखीच म्हणजे आपल्या नवरात्रीच्याच वेळी आलेलो. ही लगीन आहे ताई, चले जावाला जाऊ. लगीन आहे तुला जे तेल मना नाही जाणार. माझा कपडा जरा डेंजर आहे, म्हणजे टर्न मारून लगेच म्हणजे जवळच आहे. सही हे नाही म्हणजे ही जागृत देवी आहे बोलू शकता आपण. म्हणजे नवसाला पावणारी आहे. लास्ट टाइम एकदा मी आलेलो तेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम आलो तेव्हा बोललेलो की ताईला घेऊन येईन. मग ताईला बोलू चल. आता मी आता पोचलोय. पण पहिल्यांदा म्हणजे फुल स्लो आलं. सो म्हणजे तर ताईचं मला
पहिला ताई जरा घाबरत होती, नंतर आता तिला सवय व्हायली, आता काही नाही. असं वाटत नाही बाई काय गाव करायला जाम भारी, फुल शेत, रस्ता, वन वे रोड, इसको बोलते फील ब्रो. यो देऊल, देवलाचं नाव वाशिन आहे. हा यो देऊल. चला पोचलोय. भवानी माते की जय. पोचल्या. आता ताई गेले वटीचं सामान आणायला. मग मी आता सगळं वस्त्र काढून टाकतो. मग नंतर देवला ठेवलं तर पार्किंग करून गाडी मस्तपैकी सावलीन ठेवायची होती, तर आता सावलीन लिहते नाही तर बॉस्कावर लायला होते सावलीन. माणशी आपण जाऊ. आता ताईचा वटीचं सामान आईला का आपण गेली. सो आता आम्ही पोचलो देवलात लास्ट टाइम वेळेला रांगोल्या वगैरे होत्या, म्हणजे तेव्हा नवरात्रीत असतं. हनुमंताचं मंदिर आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जगदंबा आई प्रसन्न. आई सगळी इडापिडा घालव. पाय पडल्यानंतर आपल्या इथे एकविराईचा पण फोटो ठेवलाय. आई माऊलीचा उते दर्शन झालेलं आहे. आम्ही म्हणजे निघलेलो घरातून 9:30 वाजता, 9, 9:15 समथिंग त्यापर्यंत. आता इथं पाया दर्शन वगैरे पकडून आता 10, 10:30 वाजल्यात. म्हणजे आता दर्शन झालं आहे. आता इथून आम्ही नाश्ता करू आणि आता बघू काय करू. सेम असंच आपण आता केलंबाला पण येऊ, नंतर परत पियाताईला जाऊ. पुढच्या सॅटर्डे संडे आम्ही चालू एकविरेला. आमच्या घनसोलीची नवी मुंबईची म्हणजे घनसोलीची मानाची पालखी निघणार आहे. मग त्यांच्याबरोबर आपण पालखीला जाऊ. त्याच्यानंतर बघू पुढच्या सॅटर्डे संडे आपलं जयेशचा साखर लग्न आहे, मग तेव्हा जयेशाच्या जाऊ. बघू आपण तसं केलंबा वगैरे सर्व करत जाऊ. चलो आता हे आपलं तिसरं स्थान आहे. म्हणजे आपण मोटो ब्लॉग सिरीज काढले आईचे, म्हणजे देवीचे दर्शनाचे. चलो. विठ्ठल रखुमाई देवलाच्या बाजूला साईबाबांचं मंदिर, दत्तांचं आणि ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. म्हणजे सर्व देवांचे हे आहेत. जसं आपण बघितलं आतमध्ये गणपती बाप्पा आणि आपले हनुमंतांची मूर्ती होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची प्रतिमा आहे. वरतून बघू शकता नदी ना सॉरी तलाव सगळं कपडे वगैरे धुत आहेत. म्हणजे पक्ष ते लगीन मी चालू आहेत. आवाज येत असेल तुम्हाला लग्नाचा, म्हणजे आता हे सीझन लग्नाचा आहे बाई. चला नाश्ता वगैरे करू, इथून आपलं प्रस्थान करू. चलो. बॅटरी चेंज करते आहे. बॅटरी लवकर डूस होते ती, 1 तास पण नाही चाललं. म्हणजे आता बघू शकता आपल्याला जर तुम्हाला यायचं असेल आपल्या घनसोलीपासून 63 किलोमीटर आहे. जर तुम्ही वाया चिरनेर येणार तर 60 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे बोलतात ना, म्हणजे येताना आपल्याला केलंबा देवी पण लागते. जर तुम्ही असं ट्राय केलं तर एका दिवसात येता तुम्ही पहिला वाशिंची जगदंबा देवी करणार, त्याच्यानंतर केलंबाला जाऊ शकता. केलंबानंतर गोवर्धनी पण लागते, किंवा आपण त्या वेशवीची एकविरा जी इंद्रायणी डोंगरावर आहे ती पण लागते. म्हणजे एका दिवसात तुम्ही 3 ते 4 देवा करू शकता. चला दर्शन झालं मस्तपैकी. आता जाऊ आपण नाश्ता किंवा जेवण करायला. मे बी आपण डायरेक्ट जेवायला जाऊ. भवानी माते की जय. आई माऊलीचा उदय या लोकेशन म्हणजे आपल्याला माहीत होतं आहे देवीचं, परंतु आपल्याला लोकेशन नव्हता म्हणजे काय नाव वगैरे. तर आपल्याला आपली स्कूलची फ्रेंड म्हणजे सुप्रिया होती, ती त्यांचा गाव योच आहे. तिने आपल्याला लिंक पाठवली. सो त्या माहिती म्हणजे मी काही दिली नाही. मी जरासा माहिती भीती काढायला लागेल, जरा जास्त शिकायला लागेल आपल्याला भाई. ये फील्ड में आपण नाही आहे. चला आता लास्ट टाइम म्हणजे जयशी व्हिडिओ 1 नंबर गेली, 4000 व्ह्यू झाले.
पैसे होऊ दे रे, नाही तर आपल्या व्हिडिओ 100-200 मध्ये एंड होतात व्ह्यू. जरा करा भाई, फेमस करा जरा. चला आता अंशी निघतो ना भाई. पहिला जातो म्हणजे मला कौशी लपेटा खावायचा होता. म्हणजे आता आपल्या ताई बोलतो ते आपण केलंबा देवीला पण जाऊ, पण मी असं बोललो की आपल्याला परत केलंबा देवीचा एक म्हणजे आपण सेपरेट व्हिडिओ काढणार. सर्व देव आहेत तेवढं आपल्याला कव्हर करता येतील. आपल्या बुलेटवर आपण ते कव्हर करू. तर सध्या तर आपली हा तिसरं देवीचं स्थान आहे. याच्यानंतर आपण केलंबा देवीकडे येऊ. केलंबा देवी, आपल्या जीवदानी देवी सर्व आहेत, जोगेश्वरी वगैरे सर्व देव आपल्या, मुंबा देवी आहेत, मुंब्र्याला वगैरे सर्व देव आपल्याला कव्हर करायच्या. प्रतीक पाटील के साथ, अग्री बॉय प्रतीक के पाटील के साथ, बुलेट 350 इलेक्ट्रा. चला म्हणजे आता आपण थोडासा मोठो ब्लॉग वगैरे, पण आपला असे नॉर्मल ब्लॉग पण असतात, तर मोठो ब्लॉग पण आपण जरा जास्त जोरात घेऊया अशी वाटते आपल्याला. कारण की मोस्टली कसं मोठो ब्लॉगमध्ये ना खर्चा कम आहे. अपने को निकलो चलो जाओ. वैसे तो अपना खर्चा तो आता तो देना बँक 1, देना बँक 2, आता देना बँक 1 माझ्या मागच आहे. चला तिन्ही दिदीने आता आपल्याला ये गार्ड वगैरे सोनूताईने दिल्यात. आता ती हायड्रेशन बॅग पण तिने ऑर्डर केले. ती आल्यावर म्हणजे आपण कसं थोडासा सेफली जाऊ. वाढलं 11, त्या पोचता होतील 12. लवकर जेव्हाच. चिकन लपेटा फेमस साई कृपा ढाबा. चलो डायरेक्ट ढाब्यावर भेटू आपण. एक नंबर रोड वाटतो. ओ हो थार भाई चालवायची अजून चालवली नाही. कोणतरी द्या ना टेस्ट ड्राईव्ह थारची म्हणा, जुनेवाले बी नवीनवाले बी. आपण 80 चेन्नईला जाऊ, 80 जातो, पण आपल्याला लपेटा खायचं म्हणून आपण सरळ जाऊ. लपेटा आय एम कमिंग. फुल डस्ट आहे भाई, साधा गाव आहे का. येत पैसे दे टोल भरायला, पैसे दे टोल भरायला. माझं नाव सांग तसं मध्ये लागतं. आईचं आहे का तुझं नाव सांगू. माझी वाट आहे. तुझी वाट आहे. बाय आता आपल्या थोड्या वेळात लागेल साई कृपा फेमस फॉर लपेटा. मला माहित नाही ना ते. एक लास्ट टाइम ऐसा वेळेला गोव्याशी येतो तो साई कृपा करत डायरेक्ट घरा पोहोचलेला आहे ना मी. कसं आपण डेंजर ड्रायव्हर हो ना. पोचलो साई कृपा. पहिला लिंबू निपेले बाबा खरं नाही. दजू ताई औसा बाजूला काढून ठेव, नाही तर कोणच्या पोटाचा लागेल बरं जलतील. चला भाकरी मागवल्या. आता खाल्यानंतर आम्ही भेटतो तुम्हाला. याच्यासाठी मेन आलेलो चिकन लपेटा. चला लपेटा चांगला नव्हताच, म्हणजे टेस्ट नाही लागली. भाकऱ्या बी जरा मजा नव्हत्या. चलो निकलतोय आता. प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस. आता आम्ही चाललो उरणच्या आत्याला, पनवेलच्या आत्याला भेटायला. A few moments later. तेच आहे 10च्या आयला आम्ही. आत्याला बी भेटू, मग 80 लगेच जाऊ करा. 10चा नवीन बिझनेस. एकच माणूस आहे निसा बिझनेस करत आहे. वॉटर सप्लाय सगळा चालू आहे. ओके आहे बार अँड रेस्टॉरंट जो त्याचा मेन भारी विथ लायसन. खरं नाही वरती काय ओके, म्हणजे हे फॅमिलीसाठी. आता वरती किचन मस्त कडक. डॉग भावासने मला फुल डेंजर काम केलंय. फुल बिझनेस सेट. आता परेश दादा आणि चलो परत वर्षी तशी दिसत. हे तुला भीती नाही वाटत. हे दाखव काय ते.
फिश आहे, आवडते तुला फिश? चलो दादाचा बिझनेस बी डेंजर आहे भाई. बैलगाड्यामध्ये 2 जणांचा बैल आहे, तुम्हाला दाखवते बाजूला. फुल सगळीकडची फेमस आहेत 2 जण. चला अभि त्याला पण बघितलं, आता घरी जाऊ आणि थोडा आता सचिनला बघायला जाऊ. सचिन पण आजारी पडलाय, मग ब्लॉग करायला एंड करतोय, नंतर जातो सचिनला बघायला. चलो चला एकदा पोचलो घरी सुखरूपपणे आणि हा ब्लॉग इथं एंड. चलो.